आपण आता कॅबिनेटपासून बघणार आहोत. तर जे जनरली आपल्याला कम्प्युटर असेंबल करण्यासाठी आपल्याला एक रिकामा कॅबिनेट लागतो, तो या प्रकारचा असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये SMPS लागलेला आहे. आपण तो काढला तर टोटली तो रिकामा होऊन जाणार. सगळ्यांनी बघून घ्या आहे. ओके. एकदा नुसतं असं डोळे पडून बघू नका. एकदा आतमध्ये काय आहे ते बघा. ठीक आहे. म्हणजे बारीक नजर असली पाहिजे, कारण आपल्याला काय करायचं आहे, जोडणी करायची आहे. बरोबर ना. आपण जेव्हा स्वतःच्या घरामध्ये नवीन घर बांधलं, आपण कोणत्या मिस्त्रीने विटा तोडल्या आणि सगळ्या गोष्टी लावल्या, मसाला कसा बनवला हे याचं समजून घेतो का आपण? नाही. कारण आपण घराचे मालक आहोत, मिस्त्री नाही. आपण इथे कोण आहोत? इथे आपण मिस्त्री आहोत. ठेकेदारही आपणच आहोत, मिस्त्री आपणच आहोत, लेबरही आपणच आहोत. बरोबर. तर त्याच्यामुळे ते झाडू पोछापासून सगळं आपल्यालाच करायचं आहे. त्याच्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे की आतमध्ये कसं दिलेलं आहे, काय आहे, किती याच्यामध्ये स्क्रू दिलेले आहेत, काय आहे, सगळं आपल्याला समजून घेणं जरुरी आहे. ओके. तर आपण रिकामा जो कॅबिनेट आहे तो बघितला. आता त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, बाकीचे इक्विपमेंट समजून घेऊ आपण काय काय आहे. आपण कम्प्युटर कॅबिनेटला असेंबल नंतर करू. पहिले पार्ट समजून घेऊ. इथं वेगवेगळे पार्ट्स आपण ॲडिशनल पण ठेवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. आपल्याला एवढी इक्विपमेंटची गरज नाही आहे. जेवढे इक्विपमेंट लागतात तेवढीच गरज आहे. आता इथं आपण माणसंच आहोत, पण माणसाचे वेगवेगळे प्रकार इथे आहेत. बरोबर की नाही. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळा गुणधर्म आहे. तसंच इथे जे इक्विपमेंट ठेवले आहेत की नाही, सगळ्यांचे वेगवेगळा गुणधर्म आहे. असं समजून चालू की एक माणूस नाही, तिथे 10 माणसं आहेत. बरोबर. बट काही गोष्टी अशा आहेत की वेगवेगळ्या माणसांना जर गोळा केल्याने जोडलं तर काय बोलतो, ग्रुप बोलतो आपण त्याला. तसंच कम्प्युटरमध्ये वेगवेगळे इक्विपमेंट जोडल्यावरती त्यांचं काय बनते, ग्रुप बनते आणि त्याचं पॉवर वाढते. तशा बरेचशा काही इक्विपमेंट पण इथे ठेवलेले आहेत. तर ते कसं आपण जोडतो आणि त्यांचे नावं काय आहेत ते आपण इथे समजून घेऊ. आपण कॅबिनेट बघितलं. आता कॅबिनेटच्या आतमध्ये मेन पार्ट कोणता आहे, मदरबोर्ड, जो हा आहे. ओके. तर हा वाला मदरबोर्ड आहे या प्रकारचं. हा AMD सिरीजचा मदरबोर्ड आहे. हा इथं प्रोसेसर दिलेला आहे. AMD सिरीजचा मदरबोर्ड आहे. कोणतं? AMD. आता AMD काय बनते पुढे बघू आपण. ठीक आहे. जस्ट आपण मदरबोर्ड बघत आहोत. आपण आतमध्ये आपण गेलेलो नाही आहे अजूनपर्यंत. त्याच्यानंतर हा सुद्धा मदरबोर्ड आहे गिगाबाईट कंपनीचा. इथे गिगाबाईट कंपनीचं नाव लिहिलेलं आहे. गिगाबाईट नाही, फॉक्सकॉन नाव दिलेलं आहे. बघा, मी सांगताना थोडंसं डिस्टर्ब झालो. कशामुळे? नाही. हे बघा, माझ्या कपड्याला माहिती आहे का एक धागा निघाला बघा. हे बघा, बघा कॅमेऱ्यामध्ये पण दाखवा व्यवस्थित. म्हणजे माझा शर्ट खराब झाला, मला हे दाखवायचं नाही आहे, पण याची व्हॅल्यू आहे. शर्ट माझा खराब झालेलाच आहे. पण समजा जर माझ्या हाताला जर इजा झाली असती, कारण इथे बघा बारीक बारीक सुईसारखे टोकदार ह्या सगळ्या गोष्टी राहतात. आपण हातामध्ये पकडत असताना ही जी स्किन आहे आपली, हे मजबूत आहे, कठीण आहे. पण ही वरची स्किन कशी असते, नाजूक आहे. समजा इथे हात न लागता इथे जर लागलं तर आपला हात कट होऊ शकते आणि रक्त पण लागू शकते. म्हणून मी थोडासा ब्रेक झालो. माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं का हे पण आपल्याला कव्हर करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला सेफ्टी फर्स्ट घ्यायचं आहे. वरच्या बाजूनी तर तेवढं काही डेंजर नाही आहे, पण मागच्या साईडनी बरेचदा तुम्हाला हे टोक रुततात. हे सुईसारखे बरेच काही इथं दिले आहेत ना, हे रुततात. तुम्ही हात लावून बघा. बघा मॅडम, असं थोडा प्रेस करून बघा ना. देखो देखो, आप भी देखो. चुभ रहे कि नहीं चुभ रहे? ठीक है. तो मदरबोर्ड असेंबल करते समय में कई बार अपने उंगलियां यहाँ पे कट जाती है, लग जाती है, तो वो भी अपने को प्रिकॉशंस लेना है. ठीक है. तभी जाके अपन अच्छे कंप्यूटर असेंबल अपन कर पाएंगे और अच्छे ऑपरेटर बन पाएंगे या फिर कंप्यूटर इंजीनियर बन पाएंगे. तो ये एक फॉक्सकॉन नाम का कंपनी का एक मदरबोर्ड है. बट ये AMD सीरीज नहीं, इसमें ड्यूल कोर, कोर्टोडियो, i3, i5 ऐसे प्रोसेसर यहाँ पे लगते हैं. तो उसकी ये जो सीरीज़ है वो ये अलग सीरीज़ है. ठीक है. तो ये भी बाद में देखेंगे. ये भी एक अपने पास में मदरबोर्ड है. अलग अलग मदरबोर्ड, कम साइज़ के, बड़े साइज़ के, उसकी कैपेसिटी के अनुसार, उसके आवश्यकता के अनुसार अपने मार्केट में ये मदरबोर्ड अवेलेबल होते हैं. ठीक है. ये तो अपन ने समझ लिया यहाँ पे कि